ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य योजनांचा आता थेट लाभ घेता येणार आहे। कोणतीही अट न लावता या योजनेचा लाभ त्यांना आता मिळणार आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक आर्थिक अशी कोणतीही अट आता नसेल आणि त्यामुळे या विविध योजनांचा त्यांना थेट लाभ घेता येणार आहे। आयुष्मान योजनेअंतर्गत सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। आत्ताच पाहिलेल्या बातमीवरून राज्य सरकार व केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून म्हाताऱ्या व्यक्तींसाठी आजी आजोबांसाठी म्हणजेच की ज्येष्ठ नागरिकांसाठी मंत्रिमंडळाचे आज 5 मोठे निर्णय जारी करण्यामध्ये आले। हो, तुमच्यासाठी ही खुशखबर आहे। जर तुम्ही आजी आजोबा असो किंवा इतर वृद्ध नागरिक असो, तुमच्यासाठी महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची बातमी आता आली। ज्या निर्णयाची तुम्ही वाट बघत होता त्यावर आता सरकारच्या माध्यमातून शिक्कामोर्तब करण्यामध्ये आला। हो ज्येष्ठ नागरिकांनो, बघा 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाचे 5 मोठे निर्णय सरकारने आता घेतले आहे। मुख्यमंत्री साहेबांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली असून ज्या आजी आजोबांचे वय 60 वर्ष पूर्ण झाले आहे अशांना आता याचे सर्व लाभ मिळणार आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकले। तुमच्यासाठी 5 निर्णय सरकारच्या माध्यमातून आता घेण्यामध्ये आले आणि लक्षामध्ये ठेवा, यामध्ये पेन्शनसारख्या योजनेचा सुद्धा समावेश सरकारच्या माध्यमातून आता करण्यामध्ये आला। म्हणजे की आता तुम्हाला डायरेक्ट पेन्शनसुद्धा सुरू होणार व तुमचा इतर कोणताही खर्च सरकार आता उचलणार आहे। त्यासाठी सरकारच्या माध्यमातून हे 5 मोठे निर्णय आता जारी करण्यामध्ये आले। तर सर्वात महत्त्वाचं आहे कोणते आहेत ते निर्णय ते देखील पाहून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। बघा आजी आजोबा, जर तुमचं वय 60 पेक्षा वरती असेल तर तुमच्यासाठी जी बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण पहा हे छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। आता लक्ष देऊन बघा। ज्येष्ठ नागरिकांना वाढत्या आरोग्याविषयी तक्रारी आणि दवाखान्यांचा वाढलेला खर्च लक्षामध्ये घेऊन सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत सर्वात मोठा निर्णय घेण्यामध्ये आला आहे आणि ज्येष्ठांसाठी आनंदाची बातमी आता आली असं म्हणायला आता काहीच हरकत पडणार नाही। तर मग लक्षामध्ये घ्या, वाढत्या वयानुसार शरीराची होणारी झीज आणि त्यामुळे उद्भवणारे आजार लक्षामध्ये घेता अनेक ज्येष्ठांना आर्थिक ओढाताणीला सामोरे हमखास जावं लागतं। याच पार्श्वभूमीचा विचार करून आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी स्वतः त्यांनी हा प्रस्ताव मंजूर केला आहे। येत्या काही दिवसामध्ये ज्येष्ठांना सन्मानाने जगावे यासाठी ही विशेष तरतूद आता करण्यामध्ये आली। म्हणजे की तुमच्यासाठी बघा, तुमचा गोळ्या औषधाचा खर्चसुद्धा सरकार आता घेणार आहे। तुम्ही अगदी बरोबर ऐकता, कारण की बघा सरकारच्या माध्यमातून एक नाही तर 5 निर्णय आता जारी करण्यामध्ये आले। बघा आता या ठिकाणी यामधील पहिला मोठा आणि दिलासादायक निर्णय जर सांगायचा झाला, आता इथून पुढे तुम्हाला साधा ताप सर्दी किंवा खोकला जरी आला तर बघा तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंतचा कोणताही मोठा वैद्यकीय खर्च झाला तर बघा याचाच अर्थ आता ज्येष्ठांना उपचारासाठी कोणाकडे हात पसरण्याची गरज उरणार नाही। विशेष म्हणजे BP आणि शुगरसारख्या आजारांच्या ज्या महागड्या गोळ्या दरमहा विकत घ्याव्या लागतात त्या आता 5 दिवसानंतर सरकारी दवाखान्यामध्ये मोफत मिळायला सुरुवात होणार आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, परंतु त्यासाठी तुम्हाला काही कामे देखील करून घ्यावी लागणार। बघा त्याचमुळे सरकारच्या माध्यमातून आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 5 मोठे निर्णय जारी करण्यामध्ये आले आणि महत्त्वाची बातमी आता ज्येष्ठांसाठी आली आहे। बघा जर तुम्ही आजी आजोबा असेल किंवा या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या घरामध्ये कोणी ज्येष्ठ नागरिक असेल तर ही बातमी अगदी तुमच्यासाठीच आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा आधार कार्डवर ज्यांचे वय 60 वर्ष पूर्ण आहे अशा राज्यामधील सुमारे 93 लाखांपेक्षा जास्त आजी आजोबा ज्येष्ठ नागरिकांना येत्या 15 दिवसानंतर या योजनेचा प्रत्यक्ष लाभ घेता येईल असे सरकारने अधिकृतरित्या स्पष्ट केलं आहे। मात्र
राज्यामधील एकूण ज्येष्ठांपैकी सुमारे 50 लाख लोकांना या लाभापासून मुकावे लागणार आहे. बघा, आता या ठिकाणी लाभ तर मिळणार, परंतु संपूर्ण ज्येष्ठ नागरिकांना अजिबात मिळणार नाही. आता यामागे कारण देखील आहे. बघा, सरकारने काही तांत्रिक अटी आणि एक गुपित ठेवलं आहे. या अटीमध्ये बसणाऱ्या लाभार्थ्यांचीच निवड केली जाणार असून काही जणांना हा लाभ का मिळणार नाही, बघा आता आपण ते देखील पाहणार आहोत. आणि परंतु ज्यांना हा लाभ मिळणार आहे त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी ठरत आहे. कारण की बघा, एक नाही तर 5 मोठे निर्णय सरकारच्या माध्यमातून आता घेण्यामध्ये आले. तर बघा, या योजनेमधून वगळल्या जाणाऱ्या 50 लाख नागरिकांची कारणे आणि मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेले इतर मोठे निर्णय जाणून घेणं प्रत्येक कुटुंबासाठी महत्त्वाचं आहे. कारण हा निर्णय केवळ आरोग्यापुरताच मर्यादित नसून तो पेन्शनच्या बाबतीत एक मोठा महत्त्वाचा निर्णय आहे. सरकारने या संदर्भात एक नवीन नियमावली आता तयार केली. जे नागरिक या निकषामध्ये बसत असतील त्यांनाच येत्या काही दिवसामध्ये या निर्णयाचा फायदा घेता येईल आणि ज्यामुळे समाजामध्ये मोठी उत्सुकता निर्माण होईल. हो, तुम्हाला डायरेक्टली पेन्शन सरकारच्या माध्यमातून आता सुरू करण्यामध्ये येणार आहे. परंतु लक्षामध्ये ठेवा, हे कोणत्याही तरुण व्यक्तीला पेन्शन मिळणार नाही, तर जे ज्येष्ठ नागरिक आहे अशांनाच ही पेन्शन सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यामध्ये येत आहे. तर मग आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा आनंदाचा निर्णय, तो म्हणजे की ज्येष्ठ नागरिकांच्या हातातील खर्चासाठी सरकारने पेन्शन देण्याची मागणी आता अधिकृतरित्या मान्यता केली आहे आणि मान्य करून पूर्ण शिक्कामोर्तब केला आहे. गेल्या अनेक महिन्याभरापासून ज्येष्ठ नागरिक पेन्शनसाठी सातत्याने पाठपुरावा करत होते. या मागणीवर मुख्यमंत्री साहेबांनी आता 4,500 रुपये प्रत्येक महिन्याला पेन्शन देण्याचा अंतिम निर्णय घेऊन टाकला आहे. येत्या 15 दिवसानंतर बघा, उतरत्या वयावरील खर्चाची मोठी चिंता आता कायमचीच मिटणार असे म्हणायला हरकत नाही. कारण की 4,500 रुपये प्रत्येक महिन्याला आजी आजोबाला किंवा ज्येष्ठ नागरिकाला वृद्ध व्यक्तीला मिळणार आहे. सरकारच्या माध्यमातून आता वृद्धासाठी पण निर्णय घेण्यामध्ये आले आणि तुम्ही जर आजी आजोबा असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता म्हणावी लागेल. कारण की बघा, हे निर्णय कोणत्याही सरकारने घेतले नव्हते, परंतु आज या ठिकाणी स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आले आणि आजी आजोबांसाठी आनंदाची बातमी आली असं देखील आपण म्हणू शकतो. बघा, या 4,500 रुपये पेन्शनच्या घोषणेमुळे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आतापर्यंत या पेन्शनबाबत ज्या काही शंका वावरत होत्या त्या सर्वांना आता पूर्ण विराम मिळाला आहे. बघा, याच व्यतिरिक्त अजून 3 मोठे आणि महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यामध्ये आले, जे तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये मोठे बदल घडवून आणणार आहे. या निर्णयाची सविस्तर अंमलबजावणी नेमकं कशी होणार हे देखील पाहणे तितकेच महत्त्वाचे आता ठरत आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा, तुमचं वय नेमकं 60पेक्षा जास्त आहे का? जर तुमचं वय 60पेक्षा जास्त असेल तरच ही बातमी तुमच्यासाठी आहे. परंतु बघा, जर तुमचं वय जर 50 वर्ष असेल तर ही बातमी तुमच्यासाठी नाही. कारण की सरकारचे असं मत आहे, जो व्यक्ती 60 वर्ष क्रॉस करतो तो या ठिकाणी वृद्ध होत असतो असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मान्य केलं जातं. आत्ता बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून जे निर्णय रखडले होते बघा, ते आता पूर्णपणे मार्गी लागले आहे. 15 दिवसानंतर याची प्रत्यक्ष अंमलबजावणी देखील सुरू होईल. सरकारने या महत्त्वपूर्ण निर्णयाचा अधिकृत जी.आर. काढल्यामुळे ज्येष्ठांच्या अनेक जुन्या तक्रारी आणि प्रलंबित मागण्या आता निकाली लागणार आहे. यामुळे शासनाच्या तिजोरीवर जरी काय भार पडला तरी ज्येष्ठांच्या कल्याणासाठी सरकार आता कटिबद्ध असल्याचे यावेळी दिसून येत आहे. म्हणजे की हो ज्येष्ठ नागरिकांनो, तुमच्यासाठीच ही बातमी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली. बघा, आता या ठिकाणी त्याचे परिणाम 5 दिवसानंतर तुम्हाला दिसणार आहे. नेमकं आता कशी अंमलबजावणी होणार आहे बघा, सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आले आणि ज्येष्ठांना आता दिलासादायक बातमी ही म्हणावी लागेल. आता सर्वात महत्त्वाचं देखील जाणून घ्या,
आरोग्य आणि आर्थिक मदतीसोबतच ज्या ज्येष्ठ नागरिकांना मुले पूर्णपणे नीट सांभाळत नाही बघा, त्यांच्यासाठी देखील सरकारने विशेष कायदेशीर संरक्षणाची घोषणा केली आहे. आता औषध उपचारासाठी आणि दैनंदिन खर्चाचा सर्व भार सरकार आता तुमचा उचलणार आहे. त्यामुळे तुम्हाला मुलांवर सुद्धा अवलंबून राहण्याची गरज उरणार नाही. सन्मानाने जगण्यासाठी सरकारने दिलेला हा प्रकारचा सर्वात मोठा आधारच मानला जात असून येत्या काही दिवसांमध्ये याचे सविस्तर नियम प्रसिद्ध केले जाणार आहे. लक्षामध्ये ठेवा, येत्या 15 दिवसानंतर ही योजना पूर्णपणे प्रसिद्ध होणार आहे आणि अंमलामध्ये येत आहे. त्यामुळे ज्येष्ठांना आता चांगलाच दिलासा मिळाला आहे असं म्हणायला आता काहीच हरकत पडणार नाही. बघा, हा सर्व लाभ पदरात पाडून घेण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा अर्ज आणि काही विशिष्ट कागदपत्रे तातडीने तयार करून ठेवावी लागणार आहे. हे तांत्रिक काम वेळेमध्ये पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला 4,500 रुपयांची पेन्शन मिळणार नाही. त्यामुळे ही कामे तात्काळ करून घ्या, म्हणजेच की तुम्हाला पेन्शनसुद्धा मिळू लागणार आहे आणि मोफत उपचारांची सुविधासुद्धा मिळणार आहे. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर जे काही प्रोसेस सांगितले आहे ती समजून घेणं आणि 5 दिवसानंतर होणाऱ्या बदलांसाठी तयार राहणं प्रत्येक पात्र ज्येष्ठांसाठी, आजी आजोबांसाठी आता महत्त्वाचं घेण्यामध्ये आलं आहे. बघा, मोफत उपचारांसाठी एक विशेष कार्ड देखील तुम्हाला काढायचं सांगण्यामध्ये आलं. लक्षामध्ये ठेवा, भरपूर ज्येष्ठ नागरिकांनी तो कार्ड काढला आहे आणि भरपूर ज्येष्ठ नागरिकांनी काढला पण नाही आहे. बघा, आता तो कोणता कार्ड आहे ते देखील पाहून घेणं गरजेचं आहे. बघा, या एकाच कार्डवर 5 लाख रुपयापर्यंतच्या मोठ्या शस्त्रक्रिया किंवा हृदयविकारासारखे उपचार आता होणार आहे. सरकारने या संपूर्ण योजनांसाठी 40,000 कोटी रुपयांचा प्रचंड निधी मंजूर केला असून त्यामधून शेतकरी कर्जमाफी देखील निकाली लागणार आहे. ज्येष्ठांना पेन्शनसुद्धा मिळणार आहे. हे दोन्ही मार्ग आता या ठिकाणी सरकारने मोकळे केले आहे. हा निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्यामुळे येत्या 15 दिवसानंतर यामध्ये मोठी पारदर्शकता पाहायला मिळणार आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, परंतु सरकारने या लाभासाठी वार्षिक उत्पन्नाची अट ही 2.5 लाख रुपये ठेवली आहे. बघा, अत्यंत कडकपणे ही अट लागू केली असून खऱ्या आणि गरजी आजोबांना हा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. बघा, आज जर तुम्ही गरजू आजी आजोबा असताल तरच तुम्हाला प्राधान्याने लाभ मिळणार आहे. आणि ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे, ज्यांची जमीन 10 एकरपेक्षाही कमी आहे, त्यांना 4,500 रुपये पेन्शनचा लाभ मिळणार आहे. ज्यांच्याकडे उत्पन्नाचे मोठे साधन आहे त्यांना यामधून वगळण्यामध्ये येणार असं सरकारने सांगितलं. म्हणजे की गोरगरीब नागरिकांसाठी ही योजना सरकारने सुरू केली आहे. बघा, विशेषतः महाराष्ट्रामधील 14 जिल्ह्यातील गोरगरीब आणि दुर्गम भागामधील ज्येष्ठांसाठी ही योजना एक वरदान ठरत आहे. ज्या कुटुंबामधील मुले सरकारी नोकरीमध्ये आहे किंवा जे ज्येष्ठ नागरिक टॅक्स भरतात त्यांना या पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे. यामुळे योजनेचा लाभ केवळ त्याच वर्गाला मिळेल ज्याला त्याची खरी गरज आहे अशी माहिती 5 दिवसानंतर अधिकृतरित्या जारी करण्यामध्ये येणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं लक्षामध्ये ठेवा, येत्या काही दिवसांमध्ये या सर्व योजनांचे अधिकृत असे अर्ज सुटणार असून 15 दिवसानंतर पहिल्या पेन्शनचे वितरण सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळ वाया न घालवता आपली सर्व आवश्यक डॉक्युमेंट नक्कीच या ठिकाणी तपासून ठेवा. आता डॉक्युमेंट तरी काय लागणार तर लक्षामध्ये ठेवा, तुम्हाला सर्वात प्रथम डॉक्युमेंट लागणार ते म्हणजे की पॅन कार्ड. बघा, पॅन कार्ड लागणार, त्यानंतर तुमचं आधार कार्ड, त्यानंतर तुमचं बँक पासबुक. हो, हे 3 महत्त्वाचे कार्ड आहेत जे तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. बघा, त्यासोबत तुमचं इन्कम सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखलासुद्धा सर्वात महत्त्वाचा आहे. बघा, हे जर डॉक्युमेंट असतील तर तुम्हाला नक्कीच या योजनेचा लाभ घेता येईल. ही होती सर्वात महत्त्वाची बातमी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा
आणि बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा. म्हणजे अशाच महत्त्वाच्या इतर बातम्या तुम्हाला पुढे देखील बघायला मिळतील. ही होती महत्त्वाची बातमी. धन्यवाद.